वळत पुढच्या बातमीकडे 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार असल्याचं भाकीत पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हा मोठा दावा केलाय। कदाचित भारताचा पंतप्रधान बदलून मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। इस्रायलच्या गुप्तहेरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं चव्हाण म्हणाले। आज भाषणादरम्यान पुन्हा एकदा तुम्ही 19 डिसेंबरचा उल्लेख केला, त्यामध्ये मराठी माणूस पंतप्रधान होणार असल्याचं देखील बोललेले। नक्की काय सुतोवाच करायची तुम्हाला? 19 डिसेंबर ही तारीख आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती चर्चा चाललेली आहे। अमेरिकेमध्ये याबाबतचा एक विशेष कायदा तिथल्या संसदेने केलेला आहे। स्वतः प्रेसिडेंट ट्रम्पने तो कायदा मान्य केलेला आहे आणि त्यामुळं तिथले काही एका उद्योगपतीचे की जे काही काळे धंदे होते त्याबद्दलची माहिती प्रकट करावी असा संसदेने निर्णय घेतलेला आहे आणि ते सर्व कागदपत्र 19 नोव्हेंबरपासून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरपर्यंत प्रकट होणार आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच बड्या लोकांची नावं आहेत। काही लोकांची नावं तर प्रकाशित झालेली आहेत। त्यामध्ये राष्ट्रपती आहेत, पंतप्रधान आहेत, इस्रायलचे पंतप्रधान आहेत, त्यांचं नाव बिल क्लिंटन राष्ट्रपती त्यांचं नाव आहे, अमेरिकेच्या इंग्लंडच्या राजपुत्राचं नाव आहे, स्वतः बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे उद्योगपती त्यांचं नाव आहे आणि त्यामुळं त्यातून जर काही माहिती प्रकट झाली तर त्याचा परिणाम होऊ शकतो आपल्या देशाच्या राजकारणावर सुद्धा, असा एक तर्क आहे। आणि जर तो मोठ्या प्रमाणात जर बदल झाला तर मग काहीतरी संदर्भ होतील, त्या संदर्भात मी बोललो होतो। पण आणि काही थोडीशी माहिती आमच्यापर्यंत काही सोशल मीडियाच्या माध्यमातून इंग्लंड अमेरिकेच्या सोर्सेसमधून मिळालेली आहे, पण ती ठोस माहिती 19 तारखेलाच मिळेल आणि ती माहितीमध्ये काहीही गोष्ट लपवायची नाही अशा कायद्यात तरतूद आहे। त्यामुळे जे काय असेल ते सगळे दिसेल। आजच माहिती मिळाली की 75,000 फोटोग्राफ्स हे प्रकाशित झालेले आहेत। आता ते तपासायलाच किती वेळ लागेल की कोणाकोणाचा फोटो त्यात आहे। 20,000 ईमेल्स प्रकाशित झालेले आहेत आणि अजून 20 GB डेटा हा 19 डिसेंबरला प्रकाशित होणार आहे। तर त्याबद्दल काही चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेली आहे। सुब्रमण्यम स्वामींनी काही माहिती केलेली आहे की काही असे फोटो आहेत किंवा काही व्हिडिओ आहेत। तर त्या अनुषंगानं जे अमेरिकेत जी चर्चा आहे त्या चर्चेला पुढं नेत असताना काही जर काही मोठं घडलं तर मग देशाच्या राजकारणात त्याचे परिणाम होतील असं एक विश्लेषणाचा तर्क आहे की भाई मी काही कुळबिडा जोशी नाही, त्यामुळे मला काही भविष्य सांगता येणार नाही, पण एक आपला एक अंदाज आहे। बाबा असं असलं तरी आपण पाहिलं तर तुम्ही एक ट्विट केलं ते या संदर्भात मोठा गदारोळ झाला त्यानंतर, मात्र त्यात तुम्ही एक उल्लेख केला की मराठी माणसाचा देशात अनेक मोठे नेते आहेत, कुठला मराठी माणूस असेल कुठल्या मराठी माणसाचं नाव पुढे येतं? असं बघा, त्याचा तर्क असा आहे की हे राजकीय विश्लेषण आहे, भविष्य नाहीये। आज जर पर्यायी पंतप्रधान व्हायचा असेल तर तो काँग्रेसचा किंवा इंडिया आघाडीचा होणार नाही, स्पष्ट आहे। आमच्याकडे बहुमतच नाहीये। झालं तर भाजपचंच होतील। भाजपमध्ये जे काही पर्याय आहेत त्यापैकी काही पर्याय जे उघड दिसतात आम्हाला, त्यातले मराठी पर्याय शक्यता जास्त वाटते मला, म्हणून मीच बोललो होतो। कोणाची नावं पण तरी तुम्हाला अंदाजे काय वाटतं? नावं घेण्यात काय, तुम्हालाही माहिती आहे कोणाची नावं आहेत ती, त्यामुळे नावं घेणं मी काय योग्य नाही। शेवटी ते ठरवणार आहेत, RSS ठरवणारे कोण होईल ते। तर त्यामुळे त्या अनुषंगाने केलं होतं, पण आता शेवटी 19 तारखेला काही घडेल काय पाहिलं पाहिजे। कॅमेरामन अभिजित समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।